शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. शिवशक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनुष्याला मृत्यूपूर्वी सूचना कशी मिळते, काय सांगतं शिवपुराण. शिवपुराण हे हिंदू धर्मातील संस्कृत ग्रंथाच्या पुराण शैलीतील 18 प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे. शिवधर्म साहित्याचा एक भाग आहे. या शिवपुराणात अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे मनुष्याला मृत्यूपूर्वी काय सूचना मिळतात. चला तर मग बघूया काय सांगतं शिवपुराण. आज आपण शिवपुराणात मृत्यूबद्दल सांगितले गेलेल्या काही संकेतांबाबत बोलणार आहोत. माता पार्वतीला स्वतः भगवान शिवा यांनी मनुष्याला मृत्यूचे कोणते संकेत मिळतात याबद्दल माहिती दिली होती. शिवपुराणात मनुष्याच्या कल्याणासाठी रहस्यमय असे उपाय आणि उपासनाचं वर्णन केलं आहे. शिवपुराणात पंचदेवतांमध्ये शिव हे अनादिसिद्ध परमेश्वर म्हणून स्वीकारले गेले आहेत. शिवपुराणानुसार मनुष्याला मृत्यूची पूर्वसूचना कशी मिळते. शिवपुराणानुसार उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येऊ लागतो तेव्हा त्याची दृष्टी क्षीण होऊ लागते. एक वेळ अशी येते की त्याला काहीच दिसत नाही. आसपास अंधाराचं वातावरण जाणवत असलं आणि सूर्याची किरणही त्या व्यक्तीला दिसत नसतील तेव्हा समजावं की त्या व्यक्तीचं अंत जवळ आला आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अचानक कावळा बसला तर हे देखील जवळच्या मृत्यूचं लक्षण मानलं जातं. याशिवाय गिधाड किंवा कबूतरही त्या व्यक्तीच्या डोक्यावर बसणं देखील अशुभ मानलं जातं. हे सूचित करतं की लवकरच तुमच्यासोबत काहीतरी अप्रिय घडणार आहे. जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात आठवडाभर सतत फडफडत असेल तर ते देखील खूप वाईट मानलं जातं, मृत्यूचं लक्षण मानलं जातं. शिवपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीला पाणी, तेल आणि आरशात आपले प्रतिबिंब दिसलं थांबलं तर हे मृत्यूचं लक्षण मानलं जातं. शिवपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे शरीर पांढरे किंवा पिवळे झाले तर शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लाल, पुरळ यासारख्या खुणा दिसू लागल्या तर अशा व्यक्तीचा अंत जवळ आला आहे असं मानलं जातं. ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या व्हिडिओचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणं असा अजिबात नाही. पुराणांमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे तेच इथं सांगितलं आहे. ओम नमः शिवाय.